सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेल्या महत्त्वाच्या मागणीची बातमी आहे। कारण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरू केलाय। यामध्ये सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीमध्ये मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येतोय। तर त्यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आहेत असं दमानियांनी म्हटलेलं आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाले, मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात येत असल्याचं दमानियांनी म्हटलंय। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ ही त्या मोबाईलमध्ये असल्याचं समजतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। अंजली दमानियांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूया। सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीत 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिकव्हर करण्यात येतोय। त्यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आहे। मात्र एका बडा नेत्याचा फोन केला हे देखील आहे। कोण आहे हा बडा नेता? तात्काळ नाव जाहीर करा। आताच काही माध्यमांकडून कळलंय की सीआयडीने जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत। तर इतकं डिस्टर्बिंग झालंय की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही, क्रूर असं हे कृत्य झालंय। पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय। हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण, तात्काळ आता 1 तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा। कोणाचा फोन त्या नंबरवर होता, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत, कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। विष्णू, या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी। विष्णू, नेमकं काय सुरू आहे? बीड मध्ये हे सगळं संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आणि त्यानंतर तपास यंत्रणांनी केलेला तपास, या तपास यंत्रणांमधलेच काहीशे मोबाईल हे जे आहे ते स्कॉर्पिओ मध्ये सापडले असल्याचं बोललं जाते। खरं तर पहिल्यांदा तपास हा पोलिसांकडे होता आणि त्यावेळेस हे 2 मोबाईल सापडल्याची माहिती आहे आणि तेच 2 मोबाईल आता सीआयडी कडे देण्यात आल्याचं माहिती आहे। कारण ज्यावेळेस तपास वर्ग केला जातो त्यावेळेस हे सगळे पुरावे जे आहेत ते तपास यंत्रणांकडे हे ट्रान्सफर केले जातात आणि त्याच्यातच हे अशा काही गोष्टी आहेत, संशयास्पद गोष्टी आहेत किंवा ज्या दमानिया यांनी आज सामाजिक कार्यकर्त्यांनी ट्विट केलेलं आहे अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत का, आता तेही पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र त्यांनी ट्विट केल्यानंतर एकूणच बीड जिल्ह्यामध्ये मात्र आता खळबळ उडालेली आहे। नेमका नेता कोण असा प्रश्नचिन्ह करून त्यांनी देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यामुळं पोलीस आणि तपास यंत्रणा यात काय काय आणखीन आहे हे थांबवते। विष्णू स्वतः सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, नेमके काय तुमची मागणी आणि काय आरोप आहेत? आता जी बातमी आली आहे त्यात सरळ सरळ दिसतंय की ती स्कॉर्पिओ, एक तर ती त्याच्यातनं 2 मोबाईल रिकव्हर केले गेले, त्या मोबाईल मध्ये संतोष देशमुखांचे अतिशय म्हणजे ते कृत्य घडतानाचे व्हिडिओ झाले। मला एक तर कळत नाही की लोकांना दया माया उरलीच नाहीये का, इतके विकृत ते होत चालले। आणि त्या व्हिडिओज बरोबर अजून एक माहिती जी देण्यात आली की एका बड्या नेत्याचा कॉल येऊन गेला होता, तर तो आला होता का बड्या नेत्यांनी म्हणजे त्यांनी रिसीव्ह केला का केला याचं आता स्पष्टता नाहीये। पण कोण आहे हा बडा नेता, 1 तासाच्या आत हे जाहीर करा, नाही तर उद्या बीड बंदचा आपण आव्हान करायला मी खरंच असं ठरवलंय की बीड बंदचं आव्हान करूया उद्या। कुठच्याही परिस्थितीत 1 तासाच्या आत तो बडा नेता कोण होता त्याची डिटेल्स ताबडतोब जनतेपुढे आले पाहिजे। अंजलीताई, तुम्ही ऑफिसरशी अधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे का? म्हणजे या तुम्ही जे म्हणतायत मोबाईल मध्ये एक कॉल सापडलेला आहे, त्या संदर्भात अधिकृत माहिती आहे का? अधिकृत माहिती मला नाही, मला चॅनल्स कडनंच कळलंय आता की ही अशी माहिती आली आहे आणि जर नेत्याचं नाव असेल तर ते का लपवतायत हे ताबडतोब बाहेर आलं पाहिजे। निश्चित। अंजलीताई, या संदर्भात अजून काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का इतर माध्यमातून? इतर बऱ्याच चॅनल्स कडनं फोन येत आहेत आणि काही चॅनल्स तर सरळ सरळ म्हणतायत की आमच्याकडे खात्रीलायक माहिती ही आलेली आहे। तर ताबडतोब हे जे नाव आहे बड्या नेत्याचं हे जाहीर झालं पाहिजे।
नाही तर सीआयडीनी सांगावं की बातमी खोटी आहे, याच्यात काही तथ्य नाही आणि कुठलाही बडा नेता नाहीये आणि आम्हाला सीडीआरही मिळाले नाहीयेत आणि व्हिडिओ देखील मिळाले नाहीयेत, असं सीडीआरनी स्पष्टीकरण देण्यात यावं. निश्चित. धन्यवाद. अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ता आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या आणि त्याचबरोबर आपले प्रतिनिधी विष्णू बुर्गे देखील आपल्या सोबत होते. मोठी अपडेट जी आहे या प्रकरणात आपल्या समोर येते. मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात येतोय असं स्वतः अंजली दमानिया यांनी आता झी24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे आणि त्याच मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील असल्याचं यावेळी अंजली दमानिया यांनी झी24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे. आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. अंजली दमानिया यांनी खळबळजनक ट्विट करत संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आणि एक मोठ्या नेत्याचा कॉल त्या सीआयडीला सापडलेल्या मोबाईलमध्ये असल्याचं म्हटलेलं आहे.